नमस्कार इंजिनियर. तर स्वागत आहे तुमचं आपल्या इंजिनियर एक्सप्लेन या चॅनलमध्ये. तर आज आपण डायनॅमिक्स ऑफ मशिनरीची प्रिव्हियस इयर इनसेम क्वेश्चन पेपरचं सोल्युशन बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. दिलेल्या क्वेश्चनमध्ये 4 रोटेटिंग मासेस दिलेले आहेत. मास ए इज इक्वल टू 200 kg, मास बी इज इक्वल टू 300 kg, मास सी इज इक्वल टू 400 kg, मास डी इज इक्वल टू 200 kg. त्यांचे रिव्हॉल्विंग रेडियस दिलेले आहेत आपल्याला, म्हणजेच आर ए इज इक्वल टू 80 mm, आर बी इज इक्वल टू 70 mm, आर सी इज इक्वल टू 60 mm आणि आर डी इज इक्वल टू 80 mm. व ज्या शाफ्टवर हे मासेस आहेत त्या शाफ्टचे पोझिशन अशी आहेत, त्या मासेसची पोझिशन अशी आहेत गिवन डाटामध्ये दिलेली. ए हा बी पासून 300 mm लांब आहेत, बी हा सी पासून 400 mm लांब आहे आणि सी हा डी पासून 70 mm लांब आहे, 700 mm लांब आहे. तर बॅलन्सिंग मासेस लागणार आहे आपल्याला. तर प्लेन एक्स आणि प्लेन वाय असं गिवन डाटामध्ये दिलं आहे. त्यांचे प्लेसमेंट शाफ्टवर कशी ते बघू. तर ए पासून एक्स हा 100 mm अंतरावर आहे, तर एक्स पासून वाय हा 400 mm अंतरावर आहे आणि वाय पासून डी हा 200 mm अंतरावर आहे. क्रँक दरम्यान अँग्युलर अंतर म्हणजेच अँटी क्लॉकवाईज ए टू बी हा 45 डिग्री अंशावर आहे, 45 डिग्रीवर आहे. बी टू सी हा 70 डिग्रीवर आहे, सी टू डी हा 120 डिग्रीवर आहे. म्हणून आपण अँग्युलर पोझिशन अशी मानायची त्यांची. ए इज इक्वल टू 0 अज्युम करायचं आहे, बी हा 45 डिग्री अज्युम करायचं, 45 डिग्री आहे, सी इज इक्वल टू 150 डिग्री म्हणजेच 45 + 70 आणि डी हा 235 डिग्री म्हणजे 115 + 120. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, मॅग्निट्यूड ऑफ एक्स म्हणजे एम एक्स, मॅग्निट्यूड ऑफ वाय म्हणजे एम वाय, अँग्युलर पोझिशन ऑफ एक्स म्हणजे थिटा एक्स, अँग्युलर पोझिशन ऑफ वाय थिटा वाय. आता हे सगळं आपल्याला गिवन डाटामध्ये दिलं आहे. जसं तसं आपण लिहून घेतलं आहे. तर आता आपण पोझिशन ऑफ मासेस ही कशी आहे तर ही काढून घेऊ आपण. त्यासाठी आपण काय करू, एक सिम्पल डायग्राम काढू. त्यावर आपले 4 प्लेन आहे, ते 4 प्लेन आपण ड्रॉ करून घेऊ, ए बी सी आणि डी. आणि त्यांचे ए पासून बी तर बी पासून सी आणि ए पासून डीचे किती डिस्टन्स आहे ते तिथं मार्क करून घेऊ. ते झाल्यानंतर आपण त्याच्यानंतर आपण आपल्याला रेफरन्स प्लेन दिले ते रेफरन्स प्लेन तिथे ॲड करून घेऊ. जसे की एक्स, पहिली ही डॅश आहे ती एक्स आणि दुसरी ही डॅश डॉटेड लाईन आहे ती आहे वाय. त्याला नाव देऊन घेऊ एक्स आणि वाय. आणि आपल्याला गिवन डाटामध्ये डिस्टन्स दिले आहेत. ए आणि एक्सचं डिस्टन्स आहे 100 आणि एक्स ते वायचा आहे 400 आणि वाय ते डीचा आहे 200. अशी यांची डायग्राम काढून घेऊ. तर आता आपण अँग्युलर पोझिशन ऑफ मासेसची स्पेस डायग्राम काढून घेऊ. ओ ए अशी एक लाईन काढू आणि तिच्यापासून 45 डिग्रीवर परत एक लाईन मारू, तिला बी असं नाव देऊ. आणि तिच्यापासून परत 115 डिग्रीवर परत आपण एक दुसरा म्हणजेच बी पासून 70 डिग्रीवर अजून एक लाईन मारू, तिला सी नाव देऊ. आणि सी पासून 120 डिग्री खाली परत अजून एक अँगल मारू, त्याला डी असं नाव देऊ. त्याच्यानंतर आपण हा असा एक चार्ट बनवून घेऊ. त्या चार्टमधील पहिले आपण प्लेन लिहून घेऊ, नंतर त्याचे आपले जे मासेस आहे त्या मासेस लिहून घेऊ. आणि जिथं मास दिले नाही तिथं एम एक्स आणि एम वाय असं लिहू. त्याच्यानंतर रेडियस लिहून घेऊ, सगळं मीटरमध्ये लिहून घेऊ सगळं रेडियस. आणि त्याच्यानंतर मासला आणि रेडियसला मल्टिप्लाय करू आपण. आणि ज्या व्हॅल्यू नाही त्या व्हॅल्यू मिसिंगमध्ये एफ एक्स इज इक्वल टू 0.10 एम एक्स असं लिहू आणि दुसरी एफ वाय इज इक्वल टू 0.10 एम वाय असं लिहून घेऊ. त्याच्यानंतर रेफरन्स प्लेन आपण बी घेतलेला आहे, एक्स घेतलेला आहे रेफरन्स प्लेन. तर एक्सपासूनचं जे डिस्टन्स आहे तर एचं -1.0 आहे. त्याच्यानंतर बाकी एक्स हा 0वरच आहे आणि बाकीचे ते मग लिहून घेऊ. आणि सगळ्या एम आरला जी लेंथ आलेली आहे तिने मल्टिप्लाय करू म्हणजे आपल्याला कपल पॉलिगॉन भेटेल. तर आपण कपल पॉलिगॉन काढू. त्यासाठी लेफ्ट साईडला आपण त्याची स्केल घेतलेली आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1.6 MRL म्हणजेच मास पर मीटर, kg/मीटर. आता आपण पहिले 1.6 MRL म्हणजे kg/मीटर म्हणजे 1 सेंटीमीटर अशी लाईन मारून घेऊ. आणि पहिला आपल्या कपल पॉलिगॉन मायनसमध्ये आहे त्याच्यामुळं आपण त्याला O2A घेऊ. आणि ए पासून मग पुढं आपण पॉईंट बीला आपण एक लाईन मारू 45 डिग्रीवर. आणि बी टू सी एक लाईन मारू, ती असेल 115वर. आणि सी टू डी एक लाईन मारू आपण, ती असेल 235 अँगलवर.
आणि तिची स्केल असेल 6 सेंटीमीटर. 9.6ला आपण 1.6 ने डिवाइड केलं तेव्हा ती स्केल भेटली. आणि D2O यांना जॉईन करून घेऊ आणि D2Oला त्यांचं डिस्टन्स किती ते मेजर करून घेऊ. तर डिस्टन्स आहे आपलं 4.5 सेंटीमीटर. तर 4.5 सेंटीमीटर आपलं डिस्टन्स आलेलं आहे कपल पॉलिगॉनमध्ये. आणि त्याचा अँगल पण मोजून घेऊ. अँगल मोजण्यासाठी आपण O to A ला एक पॅरलल लाईन मारू आणि त्या पॅरलल लाईनवर 0 करून 360 प्रोटेक्टरनी मोजून घेऊ. हाफ प्रोटेक्टरनी पण मोजता येतं ते, पण इथं आहे 360 प्रोटेक्टरनी मोजून घेऊ. आणि आपला अँगल येतो 347 डिग्री, म्हणजे थिटा वाय इज इक्वल टू 347 डिग्री. आता आपण फोर्स पॉलिगॉन काढू. त्यासाठी आपली स्केल आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 16 मास पर म्हणजे kg पर मीटर. त्यासाठी आपण OA लाईन घेतली 1 सेंटीमीटरची आणि A to B हा अँगल लाईन टाकली आपण 45 डिग्रीवर. त्याच्यानंतर B to C ही लाईन टाकली परत एक, ती असेल 1.5ची. आणि परत एक लाईन टाकली C to D, जे आपले पहिले अँगल दिले प्रत्येकाला तेच अँगल टाकायचे सगळे. आणि D आता हा नवीन मागच्या कपल पॉलिगॉनमध्ये भेटला होता आपल्याला Y, त्याच्यानुसार तो घेतला आहे. त्याची स्केल आपण DY म्हणजे 18 आला होता तो, त्याची स्केल 1.125. आणि त्याला परत पॅरलल लाईन मारू OAला आणि त्या पॅरलल लाईनला 0 मॅच करून मोजून घेऊ त्याचा अँगल. तर त्याचा अँगल येतोय 212 डिग्री. हा फोर्स पॉलिगॉन. तर हा आहे आपला कपल पॉलिगॉन. त्याच्यामध्ये तर टेबलमध्ये मिसिंग होता व्हॅल्यू आपली CY इज इक्वल टू 0.04 my. तर CY ची व्हॅल्यू आपली 4.6 सेंटीमीटर. त्याला स्केलने मल्टिप्लाय केलं तर 1.6 म्हणजेच 7.3 आलं. तर आता काय करू, MYला 0.4 जिथं त्याला मल्टिप्लायला तो त्याला डिवाइडला जाईल आणि 7.3ला डिवाइडला गेल्यावर 7.03 डिवाइड बाय 0.04 म्हणजे MY ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 182 म्हणजे 182 kg. आणि थिटा वाय अँगल आला आपला 347 डिग्री. असंच आपण फोर्स पॉलिगॉन पण काढला. तर त्याच्या टेबलमध्ये Fx इज इक्वल टू 0.10 mx ही व्हॅल्यू मिसिंग होती. तर 0.mx इज इक्वल टू म्हणजे Fx ची व्हॅल्यू आपली 2 सेंटीमीटर आली. त्याला मल्टिप्लाय केला आपण स्केलनी तर ती 32 येईल. Fx इज इक्वल टू किती येईल मग 32. मग काय करू, 32 आली तर 0.10 mxला जो मल्टिप्लायला आहे तो त्याला डिवाइडला जाईल 0.10 राईट साईडला गेल्यावर इज इक्वल टूच्या. आणि आन्सर येईल आपलं MX इज इक्वल टू 320 kg. आणि मग त्याच्यानंतर आपला अँगल थिटा एक्स दिलेला आहे आपल्याला 212 डिग्री. आणि मॅग्निट्यूड ऑफ हे आन्सर शेवट मेन्शन करायचे आहे. मॅग्निट्यूड ऑफ एक्स 320, मॅग्निट्यूड ऑफ वाय 182 आणि अँग्युलर पोझिशन ऑफ एक्स 212 आणि अँग्युलर पोझिशन ऑफ वाय 347 डिग्री.